चीनमधनं संपूर्ण जगात संसर्ग झालेल्या कोरोनाचा आता एक नवा प्रकार समोर आलाय। चीनी संशोधकांनी एक नवीन कोरोना व्हायरस शोधून काढलाय। वटवाघळांमध्ये हा नवा कोरोना व्हायरस आढळलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे। कोरोनाचा नवा अवतार चीनमध्ये आढळला वटवाघळांमधला नवा कोरोना व्हायरस। नव्याने आढळलेला स्ट्रेन कोविड-19 प्रमाणेच कोरोनाच्या नव्या अवतारानं पुन्हा एकदा जगाला धडकी। 2020 मध्ये चीनच्या वुहानमधून संपूर्ण जगभरात कोरोना पसरला। या व्हायरसमुळे जग अगदी क्षणात ठप्प झालं। अनेकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला, आपले आप्तस्वकीय गमावले, अगदी होत्याचं नव्हतं झालं। या व्हायरसमुळे जग बंदिस्त झालं, जग काही वर्ष पाठी गेलं। कोरोनाचे ते वाईट अनुभव आजही ताजे असताना आता चीनमधून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। चीनच्या संशोधकांनी वटवाघळांमधला एक नवीन कोरोना व्हायरस शोधून काढलाय, ज्यामुळे आता जगभरातल्या देशांची चिंता वाढली आहे। व्हायरोलॉजिस्ट शी झेंगली यांच्या नेतृत्वाखालच्या चीनी संशोधकांच्या एका टीमनं वटवाघळांमधला हा नवीन कोरोना व्हायरस शोधून काढलाय। वटवाघळांमधल्या या कोरोना व्हायरसचं नाव HKU5CoV2 असं आहे। वटवाघळांमध्ये हा विषाणू पहिल्यांदा आढळलाय। हा व्हायरस मर्बेको व्हायरस सबजीनशी संबंधित आहे। नव्याने आढळलेला स्ट्रेन कोविड-19 प्रमाणेच आहे। हा व्हायरस प्रयोगशाळेत मानवी पेशींना संक्रमित करत असल्याचं आढळलंय। इंटरमिडिएट होस्टच्या माध्यमातून याचं मानवांमध्ये संक्रमण होऊ शकतं। त्यामुळे भविष्यात इतर प्राण्यांमध्ये व्हायरस पसरण्याचा धोका आहे। कोविडच्या उत्पत्तीबद्दल वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या वुहान संस्थेतल्या संशोधकांनी हा नवा व्हायरस शोधून काढलाय। यापूर्वी सुद्धा प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरस लीक झाल्याचे आरोप चीनवर आहेत। दरम्यान वुहान संस्थेनं आताचा हा नवा व्हायरस तितका धोकादायक नसल्याचं म्हटलंय। मात्र वटवाघळांमधल्या या कोरोना व्हायरसमुळे आता चिंता वाढली आहे। या नव्या व्हायरसमुळे पुन्हा जागतिक महामारी येऊ नये हीच आशा बाळगूया। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।